तुम्हाला एक मेडिकल शास्त्राचा सिद्धांत सांगतो, ही ज्ञानेश्वरी कळण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सगळ्यात जास्त किमती अवयव मानला जातो तो हृदय. आणि बहुधा माणसाचा जो मृत्यू होतो त्याचं मूळ कारण हार्ट अटॅक, हृदय गती बंद पडणं. आता तुम्ही हृदय गती बंद पडणं म्हणजे काय, हृदय चालतं कसं हा महत्वाचा भाग आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे, शरीर कसं आहे याच्याबद्दल मेडिकल सायन्स सांगतोय तुम्हाला. आणि हृदयाच्या शेजारी, हृदय म्हणजे असं पंप करतं दर मिनिटाला, रक्त शुद्धीकरण ज्याला म्हणतो आपण. आणि ते पंप केलं की आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रसारण होतं, घाण रक्त जमा होतं हृदयामध्ये, पंप केलं की ते शुद्ध रक्त होऊन जातं. मिनिटाला 70, 72, 80 वेळा धडकत असेल, इतक्या वेळा ते शुद्ध होतं. तुम्ही झोपलात तरी धडकन चालू असते. माझा हात बघा, अशी जे हृदय होतं ना, तर असं करण्यासाठी काहीतरी करंट लागतो. जसं माईकला करंट लागतो, दिव्याला करंट लागतो, तसं जे कातड्याचं हृदय आहे त्याला असं करण्यासाठी कुठेतरी करंट लागतो. आपल्या हृदयाच्या शेजारी गाठ आहेत, नोड्स ज्याला म्हणतो आपण, गाठ आहेत. त्या गाठ चारी बाजूनी बंद आहे. मेडिकल संशोधन करते की तिथून करंट पास होतो आणि त्याला रक्त पुरवठा होत नाही. वैद्यकीय शास्त्र सांगतोय तुम्हाला मी. आणि ती जी नोड्स आहेत, ती गाठ आहे, त्या गाठीतून करंट जातो आणि हृदय असं होतं, तो करंट तिथून पास होत राहतो. त्या गाठीमध्ये काय आहे हे आजपर्यंत कुठल्या डॉक्टरला कळलेलं नाही, आजपर्यंत मेडिकल सायन्सला कळलेलं नाही. आणि त्या गाठीमध्ये जो रक्त पुरवठा होतो तो रक्त पुरवठाच नाही, फक्त करंट पास होतो. तो करंट येतो कुठून हे अजून अमेरिका असो नाही तर पृथ्वी असो अजूनपर्यंत कोणाला सापडलेलं नाही. ज्ञानोबा म्हणतात तोच परमात्मा आहे, तोच जीव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. राम म्हणजे ती नोट्स. भाषा बदललेली आहे, शक्ती तीच आहे. हृदयाला चालवणारा जो आहे त्याला तुम्ही गाठ म्हणा, राम म्हणा, एखाद्या देवी देवतेचं नाव द्या, शक्तीचं नाव द्या. ती गाठ जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये, आणि तिला कुठूनही रक्त पुरवठा नाही, ती बंद आहे. ती हे मेडिकल सांगतो तुम्हाला, मेडिकल शिकवतो. आणि ती गाठ अशी पंप करते, करंट पुरवते, ती शक्तीचं नाव आहे. शक्ती, देव, ईश्वर बाहेर नाही. म्हणून तर तुम्हाला आपण भगवंताच्या दारामध्ये जातो दर्शन करण्याकरता. समोर देव असतो, नमस्कार कसा करतो, डोळे झाकतो आणि मग असं करतो आपण. अरे देव दिसत असताना डोळे बंद का केले? कधी आयुष्यात विचार केलाय तुम्ही या गोष्टीचा? मंदिरात एवढे लांब जाताय तुम्ही, देव समोर आहेत, हात जोडताय, डोळे बंद करून खाली वागताय तुम्ही. याचा अर्थ समोर दिसणारा माझ्या हृदयात आहेत, ही ऋषी मुनींची शिकवण आहे आपल्याला. बाहेर परमात्मा पाहू नका, समोर दिसणारा परमात्माच खाली मान घालून म्हणजे माझ्या हृदयामध्ये आहेत. तो परमात्मा माझ्यात आहे, म्हणून मी त्याच परमात्म्याला माझ्यात नमस्कार करतो. एवढं सुद्धा आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये माहित नाही. नमस्कार का करतो, कोणाची निंदा करावी, कोणाची स्तुती करावी, हा भाग तर फार लांबचा झाला. पण या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. नमस्कार करण्याची प्रथा काय, म्हणून तिची हृदयामध्ये असणारी करंट पास करणारी गाठ आहे, ती अजून मेडिकलला कळत नाहीये. शास्त्रकार सांगतात तो आत्मा आहे, तो देव आहे, तो परमात्मा आहे. आणि तो जोपर्यंत तुमच्या हृदयाला सपोर्ट करतो, सहकार्य करतो, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. आणि तुम्ही केलेलं पाप पुण्य, तुम्ही केलेलं जीवन आतमधून पाहणारा तो आहे. म्हणून बाहेर कपडे चांगले आहेत, बाहेरची वेशभूषा चांगली आहेत, म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारचं सुखभोग घ्याल हे कदापि शक्य नाही, शक्यच नाही. झोप येत नाही, तो परमात्मा आहे ना. दिवसभर केलेले पाप पुण्य तुमच्या डोळ्यापुढे फिरायला होत होते. आणि पाप पुण्य याचा अर्थ नीट समजून घ्या. पाप पुण्य म्हणजे वर कोणी चित्रगुप्त बसलेला आहे आणि तो तुमचं खरडत बसलाय असं समजू नका. ते पाप आणि पुण्य एका संस्काराचं नाव आहे, संस्काराचं नाव आहे. मी मागाशी तुम्हाला समजून सांगतो या गोष्टी. तुम्ही केलेलं पाप हे जगाला माहित नसेल, पण बीज रूपात ते संस्कार तुमच्या हृदयामध्ये आहेत. चोरी केली असेल, कोणाला फसवलं असेल, बीज रूपानं ते संस्कार तुमच्या हृदयामध्ये जगाला कळत नाहीत,
पण जिथे कुठे तुम्ही चोरी केली, जिथे कुठे फसवलं तुम्ही, ज्याला कुणी धोका दिलाय, ते चित्र तुमच्या हृदयामध्ये गुप्त असतं. तो वाचतो त्याला चित्रगुप्त म्हणतात, लिहितो त्याला नाही. त्याचं नाव काय? चित्रगुप्त. आणि ते बीज, माझा शब्द नीट ऐका, काही यंत्रणा नाही बरं कुणी यमराज बसलेला आहे तुमचं पाप पुण्य वाचणार आहे मग तुम्हाला फळ देणार, चुकीची कल्पना आहे. तुमची डीएनए मध्ये हे पाप पुण्य जमा होतात. चुकी केलेली, बलात्कार केलेला, डाका टाकलेला, त्याचे संस्कार तुमच्या अंतःकरणामध्ये जमा होतात आणि ते संस्कार फलीभूत होतात म्हणजे पुनर्जन्म होतो. हृदय बदलत नाही. हृदय म्हणजे कातराचं नाही बरं का. 15व्या अध्याय जर तुम्ही वाचत असाल, मरण कसं आहे याच्यावर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मनःषष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थाने कर्षती. मन आणि 5 इंद्रिय या शरीरातून बाहेर जातात. मनःषष्ठानी 5 आणि 6वं मन इंद्रियाणी. मृत्यूजवळ आल्यानंतर आकर्षित केलं जातं, शरीरातून बाहेर फेकले जातात. ते मृत्यू म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. आणि ते जे बाहेर फेकले जातात मनासहितचे, ते शरीरातून बाहेर जात असताना विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. तो जो जीवात्मा आहे आपल्या शरीरातला, तो या शरीरातून बाहेर निघत असताना ज्ञानी लोकांना तो दिसतो. पश्यंती ज्ञानचक्षुषा. विमूढा हा नानुपश्यंती. मूर्ख माणसाला तो आत्मा दिसत नाही. म्हणून केलेलं कर्म भोगावं लागतं. हे आपल्याला प्रत्यक्ष आहेत. एका माणसाच्या लोक पाया पडतात, एकाला शिव्या देतात, एक गटरात लोळतो, एक कलेक्टर होतो. सगळी माणसं जन्माला येत असताना आईच्या पोटातून जन्माला येतात. प्रत्येकाचं कर्म आणि पुण्य भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची वागणूक आणि जन्म आणि सुखदुःख भिन्न भिन्न आहेत. कोणाला एकसारखं, एकाच्या पोटी जन्माला येऊन सुखदुःख सामान नाही आहेत. श्रीमंत मुलगा झालेला आहे आणि बाप भीक मागतोय, हे आपलं कर्म, हे आपलं नशीब. म्हणून अध्यात्माला अंधश्रद्धा समजू नका. हे शिका, मग यातले दोष काढा. हे अध्यात्म आहेत, आपलं जीवन आहे आणि हे आपल्यासाठी शिकवलं जाते, आपल्यासाठी उपासना आहे. आणि तो जो येणारा मृत्यू आहे, तो मृत्यू बाहेर जात असताना, जीवात्मा बाहेर जात असताना परिवर्तन होतं. एक विज्ञानाचा नियम आहे आणि सांख्यशास्त्राचा मूळचा सिद्धांत आहे. आता नियम काढलेला आहे विज्ञानाने, पण 5000 वर्षापूर्वी सांख्याने नियम काढलेला आहे. जगातली कुठलीही गोष्ट निर्माण होत नाही आणि नष्ट होत नाही. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. सांख्यशास्त्राचा सिद्धांत आहे. नवीन गोष्ट जन्माला येत नाही आणि आलेली गोष्ट नष्ट होत नाही. काही नष्ट होत नाही. काय होतं? परिवर्तन होतं. त्या परिवर्तनाला पुनर्जन्म म्हणतात. नाही भाई महाराज, जरा अवघड जातं, अजून जरा सोपं सांगा. सगळ्यात सोपं म्हणजे आपलं दूध आहे. दूध आपण पाहतो, दुधाचं दही होतं. दही झाल्यानंतर दूध राहतं का? बोला ना. दही झाल्यानंतर दुधाचं अस्तित्व राहत नाही, पण दूधच दही होतं याच्यावर कुणाला शंका येत नाही. त्याला म्हणतात परिवर्तन. दुधाचा पुनर्जन्म म्हणजे दही, हे परिवर्तन. तसं तुम्ही आम्ही आज मनुष्य जन्मामध्ये आहोत. शरीर जाणार आहेत, रसायनयुक्त शरीर आहेत, आपापल्या व्यवस्थेत समाप्त होतं. पण या मृत शरीराला चालवणारा जो आत्मा आहे तो अजरामर आहे, तो नष्ट होत नाही. म्हणून शरीर आहे. मेलेल्या माणसाला भूक लागत नाही. ज्याला भुकेची जाणीव होते तो निघून गेलेला आहे. पोट तर आहेच ना. मेलेल्या माणसाला पोट नसतं का? मेलेल्या माणसाला कान नसतात? मेलेल्या माणसाला काही डोळे नसतात का? पाहणारा गेलेला असतो. संवेदना ग्रहण करणारा जीवात्मा गेलेला असतो. हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि तो जीवात्मा जात असताना ज्या अनेक वेदना होतात, अनेक परिवर्तनाला जे आपल्या समोर जायचे आहेत, तिथे कुठेतरी ते थांबलं पाहिजे. म्हणजे उपासना आहे. याचं नाव आहे संस्कार बदल. संस्कारातली क्षमता वेगळी निर्माण करणं. सतत पापी संस्कार असले, म्हातारा माणूस बघा तुम्ही महाराज कसा दिसतो. वारकरी असेल आणि चांगल्या कर्माने वागलेला असेल, इवन गळ्यात माळ नसेल पण आयुष्यात पाप न केलेला संसारिक माणूस असेल, तो सुद्धा तेजस्वी दिसतो. कारण की मरत असताना त्याला टेन्शन नसतं की मी पाप केले म्हणून. प्रसन्न चेहरा असतो. काही काही माणसं तुम्ही असे बघितले मेल्यानंतर बसल्यासारखे वाटतात.
तुमचे अनुभव असतील. मेल्यानंतर बसल्यासारखे वाटतात, नाही काही बसलेली माणसं मेल्यासारखे वाटतात. अकराळ विकराळ भयानक. बसलं की मृत्यूची आठवण होते. मेला का काय, जरा हात लावून बघा. हे संस्कार आहेत. तुम्ही जीवन उमलू दिलेलं नाही. द्वेषाने, मत्सराने, क्रोधाने एवढं दाबलंय स्वतःला तुम्ही. ते तुम्ही खिल्ला नाहीत, उमलला नाही तुम्ही जीवनामध्ये. स्वतःचा विकास केला नाही, अध्यात्मच जीवनामध्ये आलेलं नाही. न तुम्हाला असं कोणी मिळालं की तुमचा विकास होऊ दिला. एक आई होती तोपर्यंत तुम्ही विकसित झालात, मोठे झालात. बाई आले की विकास थांबला तुमचा. तुमचे विचार बदलले, तुमचे संस्कार बदलले, तुमचे प्रशिक्षण बदललं, तुमचा न्याय निवाडा बदलला आणि होईल तितकं तुम्ही स्वार्थी बनत गेला. नाही महाराज, अध्यात्म अध्यात्म आहे. सगळं करत असताना तुम्ही स्वतःला जपा, याचं नाव आहे परमार्थ.